एक महत्त्वाची बातमी समोर येते। लीलावती रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह आता उभे राहत आहेत। कोकाटे रुग्णालयात दाखल असताना मेडिकल बुलेटिन का नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कोकाटेंबाबत रुग्णालय प्रशासन कोणतीही माहिती देत नाहीये। कोकाटेंबाबतची माहिती रुग्णालय लपवतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। तो कोकाटेंवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी माध्यमांपासून का लपतायत, तर कारवाई टाळण्यासाठी व्हीआयपी का घेतात लीलावती रुग्णालयाचा आसरा, आता असा सवाल उपस्थित होतोय। तर व्हीआयपींना आसरा देणाऱ्या लीलावती प्रशासनावर कधी कारवाई होणार असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय काल सदनिका घोटाळा प्रकरणातून आता कोकाटेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय का, अधिकची माहिती? नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्यावरती या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कालपासून खरं तर उपचार लीलावती रुग्णालयात सुरू आहेत। उच्च रक्तदाब आणि इतर काही आजार माणिकराव कोकाटे यांना आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे अशी माहिती ही देण्यात आलेली आहे। मात्र नक्की आपण जर बघितलं तर अनेक राजकारणी असतील, व्हीआयपी असतील, हे लीलावती रुग्णालयामध्ये येत असतात, त्यांच्यावरती कुठली तरी कारवाई होत असते, त्या दरम्यान त्यांना उच्च रक्तदाबाचा हा त्रास असतो। खरं तर हे नैसर्गिक असतं, मात्र एकूणच हा उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं। मात्र लीलावती रुग्णालयामध्ये एखादा व्हीआयपी रुग्ण जेव्हा दाखल होतो, खास करून जेव्हा पॉलिटिकल नेते असतात, राजकीय नेते असतात, तेव्हा कुठे अभिनेता असतात किंवा कोणीही इतर महत्त्वाचे लोक आल्यानंतर खरं तर त्यांची मेडिकल बुलेटिन ही प्रत्येक रुग्णालयाकडून जारी करण्यात येते। ही मेडिकल बुलेटिन खरं तर 7ची असते, कुणाची 9ची असते, 12ची असते। दिवसभरातून 2 किंवा 3 वेळा मेडिकल बुलेटिन हे देत असतात। आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, चाहते असतील, यांच्यापर्यंत ती माहिती पोचवत असतात। मात्र काल दिवसभर लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अद्यापही एकही मेडिकल बुलेटिन ही रुग्णालयाकडून देण्यात आली नाही आणि अद्याप सर्व नातेवाईक असतील किंवा नागरिक असतील यांना कुठल्याही प्रकारची माहिती या रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही। नेहमी आपण बघतो या गेटवरती येऊन डॉक्टर्स वैद्यकीय बुलेटिन सांगत असतात, मात्र ही बुलेटिन का देत नाही आहेत आणि का माहिती लपवली जाते असा सवाल उपस्थित होतो। त्यामुळे लीलावती रुग्णालयाचं प्रशासन जे आहे ते राजकीय नेत्यांना या ठिकाणी आश्रय देते का, असा सुद्धा प्रश्न आता काही लोकांकडून या ठिकाणी उपस्थित होतो। मात्र आज लवकरात लवकर ही बुलेटिन काढली जाते का? खरं तर 9 पर्यंत पहिली बुलेटिन येणं अपेक्षित असतं, ती येते का हे पाहणं महत्त्वाचं। मात्र सध्या जी माहिती आहे, ज्याप्रमाणे अजूनही लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत, उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांचा कमी झालेला असल्याची माहिती समोर येते। मात्र मेडिकल बुलेटिन मधून अधिकृत माहिती ती समोर येईल। निश्चित, धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।